न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील गणोरे येथे छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांची 137वी जयंती सोहळा संपन्न। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक लक्षणीय ठरली। यावेळी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे व रथाचे पूजन स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संत नामदेव आंबरे, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोकराव आहेर यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे रथातून मिरवणूक काढण्यात आली व शिक्षक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली टिपऱ्या नृत्य सादर करण्यात आले। कर्मवीर भाऊराव पाटील यांची मिरवणूक शाळेच्या पटांगणातून बस स्टँड परिसर, बाजार तळ परिसर या परिसरामध्ये टिपरी नृत्य सादर करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुणे श्री S.Z. देशमुख सर, अध्यक्ष पतित पावन संघटना महाराष्ट्र राज्य, माननीय विकास चौरे, BDO अकोले अमित भांगरे, संचालक ADC बँक अहमदनगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। मोहनराव बोरसे, सुरेश गडाख, मनोज कवडे, अंबादास दातीर, भाऊसाहेब दातीर, दत्तू आंबरे, ताईराम शेठ आंबरे, उज्ज्वला आहेर, वंदना गोसावी, स्नेहल वागचौरे, कुसुम चव्हाण, मुख्याध्यापक S.K. कराळे, सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी, सर्व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते। जिथे विहीर असेल तिथे शेती आणि त्या शेतीमधून जे धान्य निर्माण होईल त्या धान्याचा वापर त्या मुलांना शिक्षणासाठी करायचा। भाऊरावांचं मोठं कर्तृत्व होतं। या माणसानं ज्यावेळेला रयत सुरू केली, रयतचं पहिल्या वर्षाचं बजेट होतं फक्त 30 रुपये, आज ते 300 कोटींच्या वर आहे। हे एका दिवसामध्ये घडत नाही, याच्यासाठी जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं। अशी गाडून घेणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आली। बार्शीच्या कॉलेजच्या गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो, तिथे शिवाळे मामा नावाचे ग्रस्त आहे, मारले ते। त्यांनी त्या ठिकाणी बालवाडी पासून पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत सगळ्या शिक्षणाची व्यवस्था केली। ही व्यवस्था करीत असताना स्वतःची जमीन विकली, स्वतःची मालमत्ता विकली आणि त्या शाळेतल्या एका खोलीमध्ये ते राहत असायचे। आम्ही ज्यांच्यामुळे शिकलो ते पाटणकर, सत्यनिकेतन राजूरचं, त्या बोर्डिंग मध्ये मी शिकलो। पाटणकरांनी त्यावेळेला या आदिवासी विभागातली गरीब माणसं जी असतील, गरीब मुलं असतील, ती शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली। म्हणून आमच्यासारखी माणसं तुमच्या समोर उभी राहिली। प्रतिनिधी राजेंद्र आंबरे, अकोले।